श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ यांच्या तारक मंत्राचा नेमका अर्थ काय होतो. तर मग चला जाणून घेऊया. त्याआधी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तारक म्हणजे तारून नेणारा, प्रत्येक संकटातून वाचवणारा, कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारी बोल आहे. आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे. कोणी आजाराने त्रस्त आहे, कोणावर काही संकटे आलेली आहे, तर कोणी काळजीत आहे. अशा वेळी ही सर्व संकटे, दुःखे तारण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र आपल्याला दिलेला आहे. स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र देखील म्हणतात. श्री स्वामींच्या या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भाविक करत असतात. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्पर्तुगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही, कारण स्वामींचे प्रचंड पाठबळ आणि स्वामींची प्रचंड ताकद आपल्यासोबत आहे. अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडे. स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे. तर्क म्हणजे लॉजिक. ज्या प्रकारे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत त्याला तुम्ही कुठलंही लॉजिक किंवा तर्क लावू शकत नाही. अवधूत ही अध्यात्मातील एक सर्वोच्च स्थिती आहे. स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारंभ घडवी ही माय. आज्ञेविना काळ येईन त्याला, परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य शक्य करतील स्वामी. ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव्य आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात. ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय भासत नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही. उगासी भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू खेळ असे ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्यही शक्य करतील स्वामी. कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन खचायचे नाही, तर आलेल्या संकटांना सामोरे जायचे, त्याचा सामना करायचा. स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबत आहे. अक्कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारातून, अगदी मृत्यूच्या दारातून वाचवले आहे. जन्म मृत्यू हा स्वामींच्या हाताचा खेळ आहे, त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्या विण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्यही शक्य करतील स्वामी. आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तरच तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकाल. आपण आयुष्यात अनेक संकटांना, वाईट काळाला सामोरे जातो. अशा वेळी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी सुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात. या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती या गोष्टी आठवा. त्यामुळे घाबरून जाऊ नका. यापुढे स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील. विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थे, स्वामीचे या पंचामृतात. हे तीर्थे घेई आठवी रे प्रचिती, ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ
यांना पंचामृताची उपमा दिली आहे. विभूती म्हणजे भस्म. आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. नमन नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे. तारक मंत्राचा जप करताना आपण जे तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे. एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागलात की जरी तुम्ही स्वामींना सोडायचं म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडू शकत नाही. म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि तुमच्या आयुष्याचे कल्याण करतात. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र कधी म्हणावा? स्वामींच्या या प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणताही ठराविक वेळ नसतो. अगदी कधीही कुठेही तुम्ही हा तारक मंत्र म्हणू शकता. आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने हा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र कसा म्हणावा? तारक मंत्र म्हणताना स्वामींच्या फोटोसमोर एक पाण्याने भरलेले ग्लास ठेवावे. तारक मंत्र एकदम स्पष्ट उच्चारामध्ये आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यावर त्या ग्लासातील पाणी प्राशन करावे, कारण त्या पाण्यात तारक मंत्राची शक्ती आलेली असते. त्यामुळे हे पाणी प्राशन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे तुम्ही किती वेळाही नामस्मरण करू शकता, जसे की 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा नामस्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे फायदे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मानला जातो. असे मानले जाते की जो व्यक्ती स्वामी समर्थांच्या मंत्राचा भक्तिभावाने आणि श्रद्धेने जप करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य होतात. असे मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो. श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे वाचन केल्याने घरात सुख शांती नांदते. हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतांपासून मुक्त करतो आणि मानवी मनाचे ओझे हलके करतो. तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल, कोणत्याही समस्या सुटत नसेल, तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र ऐकावा. याने स्वामी सोबत असल्याची जाणीव होते आणि मनातली भीती कायमची नाहीशी होते. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, हे होते श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे अर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.